हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला सहाय्य कर. या सर्व पापांच्या अपराधांची प्रत्येकाला क्षमा कर. ही प्रार्थना आहे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. मनुष्य जीवनामध्ये जेव्हा एका विश्वासामध्ये प्रवास करतो तेव्हा त्याला एका विश्वासाने पुढे जाण्याची एक शक्ती निर्माण होते. प्रत्येक मनुष्य जेव्हा एक विश्वास तेव्हा त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सुटायला सुरुवात होतात. तर परमेश्वराने हे सर्व काही निर्माण केलं ते विश्वासानेच केलेलं. सृष्टीची निर्मिती आणि ते विश्वासाने प्रत्येक व्यक्ती शेवटला जो मनुष्य बनवला त्याच्यावर सुद्धा त्याने विश्वास ठेवला. सर्व परिस्थितीमध्ये जीवन जगताना प्रत्येक व्यक्ती जर आहे तो फक्त विश्वासानेच पुढे चालला. आपल्या प्रत्येकाला विश्वासाचीच गरज आहे. आणि जर तुमचा विश्वास कमजोर असला तर तुमच्यामध्ये अनेक परिस्थिती कमजोर पडली जाईल. तर आपण वचनाने सुरुवात करणार आहे. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला एका वचनाचा अनुभव शिकवतो आणि तेच वचन म्हणजे मलाखीमध्ये 3:6 वचन सांगते, मी बदलणारा परमेश्वर नाही. परमेश्वर जो आहे तो बदलत नाही, मनुष्य जो आहे तो बदलतो. आणि हा विश्वास जो असतो तो नेहमी आपल्याला पहिला ठेवायचा. आपल्याला सकाळी उठायचा आहे तो विश्वास असतो की उद्या सकाळी मी उठणार, उद्या सकाळी मी हे काम करणार. पण मी कधी माझा आत्मा परमेश्वराच्या हातात समर्पण करणार हे माझ्याकडे नसते. तर घ्या मलाकी 3:6 वचन. मी परमेश्वर आहे. काय बोलला? परमेश्वर स्वतः सांगतो मी परमेश्वर आहे, मी बदलणार नाही. बघा, याकोबाचे औषध तुम्ही नष्ट होणार नाही. आम्ही नष्ट होणार नाही. आम्ही मजबूत होणार, आम्ही शक्तिशाली होणार, आम्ही सामर्थ्यवान होणार, आम्ही अभिषेकाने भरलेले असणार. आमचा विश्वास देवाच्या इच्छेनुसार चालणारा असला पाहिजे. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून तुम्ही माझी विधी तुम्ही मोडले ते पाळले नाही. आपण वेदीचे असतात, देवाचे नियम असतात ते नेहमी पाळत नाही, आपण मोडतो. मग आपली मर्जी नाही, देवाची इच्छाप्रमाणे जो व्यक्ती चालतो तर देव त्याला त्याच इच्छेनुसार चालवण्याचा मार्ग देत असतो. माझ्याकडे वळा, मी तुमच्याकडे वळेन. काय बोलला? आता तुम्ही इकडे आले तसा देव तुमच्याकडे. तेव्हा 7:44 पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्हाला इकडे आणणार नाही. देवाजवळ यायला जेव्हा आपण संपूर्ण आपल्या जीवनामध्ये कमजोर पडले जातो, जेव्हा मी सकाळी प्रार्थना करत होतो तेव्हा ह्याच गोष्टी देवाने सांगितल्या की जेव्हा याला दुःख होते तेव्हा माझ्याकडे आले आणि मी यांना सगळं सुख दिलं आणि हे मला आता विसरले. आता सगळे या सुख समाधानाच्याच मागे लागले. तुमच्या जीवाला पहिलं दुःख होतं, आजार होते, समस्या होत्या, संकट होती, दुःख होती, निराशापणा होत्या, या सगळ्या मी बाहेर गेलेल्या. आता परत तुम्ही त्या संकटात, त्या दुःखात आणि त्याच निराशामध्ये कशाला प्रवास करता? पूर्वी पण तिकडेच होते, आता पण तुम्ही तिकडेच चाललेले आहे. परमेश्वर आपल्याला सांगतो मी
बदलत नाही, तुम्ही बदलता. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे शिक्षण दिलेलं आहे ते शिक्षण महत्व रूपाने प्रवास करायचं. असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपला स्वर्गीय बाप. आपला बाप आपल्या मुलाचं हमेशा रक्षण करते आणि तो बाप असा आहे, सामान्य नाही, आत्मा देणा घेण्याचा बाप आहे. उत्पत्ती 2:17 हे त्यांनी आपल्या पुत्राला पण हो आत्मा देण्याचं शिक्षण दिलं. त्याच्यानंतर त्यांनी शिष्याला पण हक्क दिला, आत्मा घेणं आणि आत्मा देणं. एखाद्याचा जीव वाचवणं, एकाच्या जीवाला शाप देतो. तो शाप देतो तेव्हा तो मरतो. मला हरेक गोष्टीमध्ये लावत होतो, पण आपण प्रभूच्या वचनात आहे किंवा शिक्षणाचं आहे तर आपली श्रद्धा ना आपला विश्वास तो जोडता असला. ज्याला देवाने निवडलंय तो शाप नाही करत, तो आशीर्वादच दे. त्याला आशीर्वादित शक्ती देते. का सामान्य माणूस असेल तो शाप दे, तो आशीर्वाद देणार नाही, कारण तो सामान्य, त्याला शाप आणि आशीर्वाद त्याला. परमेश्वराची व्यक्ती आशीर्वाद देणार, शाप नाही. मला म्हणे चूक केली अशी नवीन चुका करणारी व्यक्ती भेटली नाही. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावं, तो वळायला पाहिजे का नाही. आपण प्रत्येक गोष्टी विश्वासामध्ये कमजोर होतो. कधी कधी बघा, देव आपल्याला देतो, आपलं काम नाही तर पहिला आपल्याला देव गरीब का बनवतो की तुला गरीबाची जाणीव झाली पाहिजे. मग तेव्हा तुम्ही गरीब होता, मग आपल्याकडे काय नाही, पैसा नाही, वस्तू नाही, काय नाही. मग तो काय सांगतो, आता तुला मी देतो, त्याच्यातला तू आता गरीबाचा हिस्सा तयार कर. तू कर्जबाजारी होणार नाही, तू टेन्शनात पडणार नाही, तू दुःखात पडणार नाही, तू निराशात पडणार नाही, कारण तुझा भार काय मी घेतलाय तसा त्याचा भार तू घे. मग त्या गरजवंतांना, त्या गरीब व्यक्तीला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा तो आशीर्वाद धावत येतो. मग तुम्ही गरीब नाही होणार. आज जर तुमच्या खिशात काही नसलं तुमच्या जवळ, पण त्याला माहिती आहे याला देणं भाग आहे आणि त्याला दिलंय तर त्याला पण देणं, असं एक शिक्षण आहे. पण त्याच्यानंतर हग्गांमध्ये 1 अध्याय 7 आणि 7 वचनमध्ये आपल्याला त्याचं शिक्षण दिलं. पुष्कळ पेरणी करता. अरे आपण सांगतो माझ्याकडे पैसा आला, माझ्याकडे आहे, पण हातात काय काय नाही, आले नाही, गेले कुठे. कारण इथे पण शैतानाचा आत्मा काम करतो की तो पैसा तुम्हाला नाशवंतासाठी वापर करायला लावला. जो गरीब आणि गरजवंत व्यक्तीच्या गरजा पुरवतो त्याला परमेश्वर त्याला त्याच्या गरजेला उपयोगी होतो. मागून काय बोलत नाही. आज मागण्यावर परमेश्वर त्या व्यक्तीच्या गरजा, त्याचा आत्मा आहे ना तो धावत आला पाहिजे. आता आपला आत्मा पैसे नाही काय करू, आत्मे आपल्याला काय करतात तिकडेच विचारधारा करायला लागतात. तसाच एक गरीब असतो, तो पण विचार करतो कसलीच आशा नाही, येणार कुठे. मग देव सांगतो एक काम, ह्या व्यक्तीला तू दे म्हणजे तो तुला दे. एखाद्या झाडाला बघत फळ येतात, बरोबर, ही फळं येतात. आता ही किती येतात, केवढी येतात कोणालाच माहिती नाही, पण त्याला माहिती आहे हे अन्नधान्य जे आहे, फळ आहे, तर हजारो लोकांच्या तोंडाला ते लागलं पाहिजे.
मग ते किडी मुंग्यापासून ते पक्षापर्यंत त्या मानवापर्यंत सर्व. कारण त्या झाडाच्या फळावर पहिला हक्क कोणाचा असते? माणसापेक्षा जीव जंतू किडी मुंगी जे काय त्यांचा हक्क आहे. त्याच्यानंतर शेवटचा हक्क जो असतो तो माणसाचा. कारण माणसाला परमेश्वराने उत्पन्न करून दिलं आणि उत्पन्न करून दिल्यानंतर त्यांनी देवाचा हिस्सा न काढल्यामुळे त्याला जिंदगीवर कष्ट आणि दुःख आणि समस्या आणि संकट याच्यात भोगावं लागलं. कुठला पक्षी जाऊन पैसे देऊन दुकानातून खाऊ घेऊन द्या, बरोबर ना? माणसाला ह्या गोष्टी घ्यायला लागतात. कारण मनुष्य श्रेष्ठ बनवला पण मनुष्य श्रेष्ठ नाही झाला. विचार करा. मग त्या फळावर पहिला हक्क त्यांचा. कधी कधी बघा त्या फळामध्ये कीड पण निघते ना, कधी कधी तुमच्या पोटात पण जातो. त्यांना खायची सवय आहे, तो बघणार पण ना. परिस्थितीचं जे अनुभव असतात ते तुम्हाला ना मला शिक्षणाद्वारे घ्यायचं. आता पक्षी जे आहेत आणि कीड सगळं खातात नाही. मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. देवासारखा मनुष्य बनवला. मनुष्य विश्वासात कमजोर पडला. कारण मनुष्य माणसाचं जास्त ऐकतो, देवाचं कमी ऐकतो म्हणून. पण हे पक्षी किंवा प्राणी जे आहेत ते माणसाचं ऐकत नाही, ते परमेश्वराचं ऐकतात. आणि ते परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतात म्हणून त्यांच्या गरजेसाठी त्याला बरोबर मिळते. आता एखाद्या झाडाला फळ आहे ते पहिलं बघणार पिकले का नाही पिकले. त्या पक्ष्याला कसं माहिती पडते? जतपर्यंत ते फळ पिकलेलं नसेल तर पक्षी त्याला चोच लावणार नाही. पिकल्यावरच चोच लावतो. त्या हाती थोडेच लागते. तुम्ही खाता जाडे होत नाही, बारीक होतात असं सांगतात. तुम्ही पिता तुमची तहान भागत नाही. काय सांगतात? भरपूर पिता, पण दारू पितो बरोबर, पण तहानच भागत. अद्याप पाहिजे. पाणी पितो, थंड पितो, काय काय खातो, परंतु तृप्त होत नाही. तो बोलते तृप्त होत नाही. खूप गोष्टी मी शिकतोय याविषयी की खरोखर प्रभू येशूने एक एक वचन अशी दिलेली आहेत ना, त्याच्यावर जर मनन चिंतन करत बसलं तर खूप काही शिकायला मिळते. की खरोखर हे बघा, पक्षी आहेत, जनावर आहेत, कुत्रे आहेत, माणसं सगळे आहेत. त्यांना बघा, भले घरातले काटे खाले तरी चालेल, परंतु खाऊन तो जीवन जगतो. आपण जीवनात का जगत नाही? आपल्यामध्ये ना प्रीती नाही, त्याच्यात प्रीती आहे. कुत्री काय करते माहितीये? ती कुठे खायला टाकलं असेल ना, ती पहिला खा खा करते आणि पोटात धरून ठेवते. नंतर तिची पिल्लं आहेत ना, तिकडे जाऊन ओकून टाकते. आपली आई अशी कधी पहिलेच अरे पहिली आई पोरांना चावूनच खायला देते, ती पण तशीच करते. आईने विचार, नाताळीच्या हातात उष्ट खातील का? तोंड वाकलीस. ते पहिली चावून तोंडात चावून ती त्याला खायला देते. त्या दात नसतात ना त्याचे, नाही त्या पेज बीज बनवले ते चाकून बघते बरोबर आहे की नाही. हा हो, परिस्थिती कशी आहे बघा तुम्ही. एक विश्वासातून माणसाला जायचंय. ज्ञान नेहमी साठवा. जर परमेश्वराने ज्ञान दिलेलं त्याचा वापर आपण केला नाही तर आपलं जीवन कुठेतरी कमजोर आहे. लोकांचं भलं करताना दुःख येतात, कधी सुख येत. म्हणून कधी कधी जुने लोक सांगायचे, 2 पोरं वाढून बघा. बरोबर काय?
हा, आणि ते लग्न करून दाखवा, बरोबर की नाही? किती गोष्टी. मग आताच्या पोरांना काय माहितीये? त्यांना काहीच माहिती नाही. तर शिस्त आणि शिक्षण हे नेहमी आत्मपरीक्षण करावं, म्हणून आपला विश्वास जो आहे तो ठाम ठेवावा. आणि नेहमी आपल्याला आत्मपरीक्षण करावंच. मी नेहमी एक विचार करत असतो, स्तोत्रशेत 139 अध्याय, हा अध्याय माझ्या जीवनात समोर आहे. स्तोत्रशेत 121 हा हमेशा आपल्या सर्वेक्षणासाठी असतो. तुम्ही कपडे घालता तरी थंडी लागतेच. बरी बरी जॅकेट घालतात तरी थंडी लागतेच. अरे वचन तसं सांगते. तुमच्याकडे कुत्रे आहेत? कोणतं स्वेटर घातलं, जॅकेट? अरे पावसाळ्यात छत्री घेऊन फिरतो नाही? कावळा मग हे जे आहे ते बरोबर चालतात ना. आपण इथं पाऊस सुरू झाला ना, निघाला का ताप येईल, पहिलं सांगतील ताप येईल. काय काय येईल? पहिल्यांदाच. म्हणजे पाणी तापाच आहे का? एवढं वर्ष तो त्या खालीमध्ये जाऊन राहतो, फिल्टर म्हणून वरती येतो, बोरिंग मधून पाणी एकदम थंडागार, फ्रीजची पण गरज नाही. ताजा पाणी प्यायला जीवावर येते म्हणून घरात भरून ठेवतात. आता सगळं प्लॅस्टिकचाच पाणी पितात, फिल्टरचं, बरोबर की नाही? काही ठिकाणी तर पाणी तो सुद्धा मिळत. किती पाणी कधी कधी बेस्ट होते त्याच्यात मी अनुभव घेतो. मजुरीने पैसा मिळून भोग पडलेल्या, बघा काय सांगते, भोग पडलेली पिशवी जी आहे त्या पिशवीत टाकतो. तर तुम्ही विचार करा, परमेश्वराने आपल्यासाठी अनेक योजना बनवल्या. आपल्याजवळ आपलं काय आहे? काहीच नाही. मग काहीच नाही तर आपण कोणत्या पद्धतीने देवाच्या अपोजिट जाऊ? सैलाधीश परमेश्वर असं म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. परमेश्वरने आपल्याला मार्ग दिले. 14:6 हे मार्ग जे आहेत ते घ्या. मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशूसाठी घे. जो मनुष्य परमेश्वराच्या मार्गाने प्रवास करतो तो मनुष्य भविष्यात पुढे जातो. मार्गच त्याचे सांभाळ. जर आपण परमेश्वराचे मार्ग जर सांभाळले नाही तर आपल्याला कोणीच व्यक्ती सांभाळू शकत. एक मार्ग सांभाळण्यासाठी कष्ट, मेहनत हे करावे. हे जग आहे, हे मोह आहे. हे मोह माणसाला हमेशा सतावतात. तुम्हाला झोपून देणार नाही, तुमच्या भविष्यात चांगल्या गोष्टी उत्पन्न करून देणार. आजचा काळ अनेक लोकांच्या जीवनामध्ये बघा, छातीत दुखणं, सारखं झोप नाही, बरोबर? थोडेसे झोपले का सकाळी परत लवकर उठले का झोपायला गेलं तर झोपता येत नाही. अरे नाही झोपता येत ना, तेव्हा देवाची स्तुती करत राहा, पापांची कबुली करत राहा, पश्चाताप करत राहा. सांगा, देवा तुम्ही मला जागा केली. 50:4 तो त्याच टायमाला जागा होतो मनुष्य, तेव्हा त्याने देवाची स्तुती करावी आणि अनेक व्यक्तीसाठी प्रार्थना. तुम्हाला ज्या व्यक्तीची आठवण आली काय, परमेश्वरा तुझा आत्मा त्या व्यक्तीला दे आणि शांतीने भरून दे. प्रार्थना करायची. सगळ्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करत बसायचं आणि जेवढी तुम्ही प्रार्थना करत बसतील तेव्हा तुमच्यामध्ये शांती प्राप्त होईल.
मिखा 7:6. बघा तो काय सांगते, मी तर परमेश्वराची मार्ग प्रतिष्ठा करेन, मी तारण करण्या देवाची मी वाट पाहीन, माझा देव माझा. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जर तारण केले 4:12, 16:31, 16:31 नंतर रोमकरास 10 वचन. येशू प्रभू आपला विश्वास जोडायचा आहे त्याला. मग तो काय सांगतो माहितीये का, मी तारण करत्या देवाची वाट बघेन. आपण माणसाची वाट बघतो, तो त्याची वाट बघतो, तो ह्याची वाट बघतो. नाही, आपला परमेश्वर जो आहे ना, तारण करताय त्याची वाट बघतो. जो मनुष्य देवाची वाट बघतो तो मनुष्य समाधानी आणि शांतीने जीवनात प्रवेश करतो. आज कोणताच मनुष्य समाजामध्ये शांतीने भरलेला दिसत नाही. तो चिंता, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा, निंदा, नफरत, द्वेष, हेच माणसाचं मन दुष्टाने बांधून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे तो मनुष्य शांतीने जीवन जगू शकत नाही. म्हणून माणसाला झोप कशी येणार. त्याच्यानंतर आमोस 5:4 आणि 5:12. आमोस 5:4 कारण परमेश्वर इस्रायलच्या घराण्यास म्हणतो, मला शरण या म्हणजे वाचा. इस्रायलच्या घराण्यास म्हणतो, तुम्ही मला शरण या म्हणजे तुम्ही वाचा. आता आपल्या जीवनामध्ये देवाच्या जवळ जायचं आहे आणि देवाला आपलं जीवन समर्पण करायचं. आपली वेळ नाही, मी नेहमी लोकांना शिकवतो, आपल्या जीवनामध्ये जर देवाचा आत्मा कार्य करत नसेल, तुम्ही टेन्शन आणि मानसिक मध्ये परिस्थितीमध्ये प्रवास करता, चिंता, अस्वस्थपणा, लोक काम नाही करणार. आता मोबाईल याच्याने माणसाला आळसपणा बनवतात आणि हे शरीर जे आहे ते कमजोर बनवते ना, माणसाच्या शरीराला राग उत्पन्न करते. असं हे मोबाईल आहे. मनुष्य जीवनामध्ये जे शिकायचं आहे ते शिकत नाही, परंतु हे माणसाला जीवन देते, समाधान देते, शांती देते. कुणाशीच बोलू नका, गप्प बसा, शांतीने जे काही वचन तुमच्या जीवनामध्ये मिळतात तेवढी वाचत राहा. मग चांगली भेटतील, वाईट भेटतील, पण लक्षात काय ठेवायचं, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, मोशेचे नियम जरा खतरनाक होते, प्रभू येशूचे नियम भरपूर प्रेमळ, दया आणि शांतीने बदलेले होते. मोशे तर दादण्याद्वारे तो परत शिकवत होता, परंतु त्याचे नियम पहिले कडक होते, परंतु नंतर परमेश्वर त्याला 10 आज्ञा दिल्या, त्याच्यातून थोडा थोडा तो आपल्या जागेवर सेफ झाला. तुमचे अपराध किती आहे, तुमची पाप एवढी खोल आहेत मला माहिती. स्तोत्रसंगीत 139 2 वचन, तुमचे बसणे, उठणे, निजणे पण जाणते. देव जाणतो तुम्हाला ना मला. आपल्या सगळ्यांची पाप किती आहे रोमकरस मध्ये माहिती 3:10 नीतिमान कोणी नाही. रोमकर 7:23 वेतन मरण. आपल्या अंताचा समय पापामुळेच आणि ते पाप आपल्याला कमजोर करत असते. पवित्रता आपल्याला शांतीच्या वातावरणामध्ये नेत असते. तुम्ही नीतिमानाला जाचता, तुम्ही लाच घेता, वेशीत दरिद्र्यांचा न्याय बुडवता. आता आपल्या जीवनामध्ये शिका,
हे 2 अध्याय 12 ते 13 वचनामध्ये आपल्याला शिकायचंय. आता तरी बघा, परमेश्वर म्हणतो तुम्ही मनापासून तुम्ही माझ्याकडे व्हा. काय सांगितले? मनापासून परमेश्वराकडे. नुसतं यायचं नाही. देवाचा आत्मा शरीराचा स्पर्श करत एब्रिकला 4:12 प्रमाणे तर तुमचा लाईफ झिरो आहे. देवाजवळ जर यायचं असेल तर पहिल्यांदा मन स्वच्छ करावं. मनापासून देवाकडे वळा. असं नाही मी आली असं नाही. आम्ही आलो, मी जर मनापासून येशूकडे वळालो तेव्हा या जागेवर येऊन बसलो. जेव्हा हर एक व्यक्ती प्रवचन करत होते, मी विचार करत बघा किती यांना मान सन्मान आहे रे. आपल्याला कधी मला कोणाशी बोलताना मी एवढं घेतलं. परमेश्वरी दयाचा आत्मा दिला. हळूहळू सुवार्ता सांगता पण एवढं लक्षात आलं, प्रार्थना करायला लागले किंवा कोणाशी बोलायला लागलं तर कोणाच्या चेहऱ्यावर बदल बसायचं. दुष्टाचे आत्मे जास्त कार्य करतात. हे जे आहे, ज्या काम दिलेलं आहे देवाने त्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्ही पुढे जातील. मी तुम्हाला अगदी पण सांगतो ना, मला कधी कधी दुकानाविषयी सांगतात, अमुक दुकान आहे ते दुकान. आपल्या ज्योतीवरचे दुकानाने माहिती, त्या गावात राहून सुद्धा दुकानाचा बोर्ड माहिती नाही काय दिले आहे. कारण मला बोर्डची गरज नाही, त्या दुकानातली जी वस्तू मला घ्यायची त्याची गरज आहे. म्हणून आपल्याला एक शिकायचं आहे, तुम्हाला येशूची गरज आहे, या माणसाची गरज नाही. तर तुम्हाला ह्या माणसाची संगत किंवा मैत्री करायची तुम्हाला जरुरी नाही, असं शास्त्र आहे. मी जेव्हा कामराष्ट्रामध्ये जायचा, ते काही मित्र मला भेटायचे, काही मला ओळख करायला यायचे, काही नातेवाईक पण भेटायचे. प्रार्थनेला बोलू नका, एकच शब्द बोलायचं. आणि असं करून हे दान. फसवणारे पण लोक भरपूर आहेत, असं नका समजू. तुम्हाला फसवणारे पण भरपूर लोक आहेत तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि प्रश्न उभे करतात. पण या पलीकडे जायचं, जे हेतू आपल्याला देवाणीचे, जे हेतू आपल्याला, आपले हेतू काय आहेत ते देवाला माहिती आहे, बरोबर. मग आपल्याला पण माहिती की माझे हेतू पूर्ण व्हायचे आहेत, म्हणून मला देवाबरोबर राहायचं, मला देवाची सेवाच करायचं, अशाच हेतूने मी पोचलेलो. त्यामुळे मी डिसिजन घेतली, खुर्च्या मांडायच्या तर खुर्च्या मांडायच्या, खुर्च्या उचलायच्या, सगळे जायचे खुर्च्या उचलून ठेवायचं, बाथरूम साफ करायचं, काय असेल ते थोडं झाडू पण सांगायचं नाही कोणाला. मला दिसते ते मी बघतो. माणूस काय करतो माहितीये का, तो प्रार्थनेला येतो ना, त्याला वाटलं माझी प्रार्थना पार झाली नाही. तू तिकडे कचरा जरी टाकला असेल ना, तरी कचरा सुद्धा उचलता आला पाहिजे. मी एक शिकतो, मी जेवढी काम करेल तेवढा मला आशीर्वाद मिळतो आणि तेवढं मला आवडतं. मी नाही बोलणार की तू हे करते, तो करतो त्याला मी सांग अरे हे, कारण करणाऱ्याच माणसाला काम देते. मनापासून वळा. नुसतं चाललंय प्रार्थनेला, कुठे प्रार्थनेला चाललो ज्योतीवर, बरोबर, पण मनापासून वळालेलं का. मी दिवसात एवढी वचनं घेतली, कोणतं वचन मला उपयोगी आहे. संत फ्रान्सिस झेवियर गोयातले माहिती तुम्हाला, हा महान एक परमेश्वराचा सेवक. इग्नेसिस लॉयोलाने त्याला एका शब्दाची जाणीव दिली, ते 1626. जगात सर्व मिळवणं, आत्मा गमावला तर काही एक लाभ.
आपण आपल्या जीवनामध्ये सगळं मिळवतो, पैसा, बंगला, गाडी, वस्तू ही. मी एकच शिकवतो लोकांना, देवासाठी काय करता येते पहिलं आपल्यासाठी केलं. माझं हे पुढचं नवीन जीवन आहे योहान 3:3. म्हणून मी जेवढं काय आता करत आहे ना ते देवाच्या गौरवासाठी, माझ्या स्वतःसाठी काय. आपली वस्त्र नाही, आपले हृदय फाडा. या वस्त्राकडे लक्ष देऊ नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर. एखादा माणूस लंगडा लुला पांगळा असते, त्याचं वस्त्र कुठे असते. मला त्याने काय सांगितलं माहितीये का? अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा खंबीर शरीर. आपलं जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडता आलं पाहिजे, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये जोडणार आहे. परमेश्वर तुमचा देव. काय सांगते? परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळ. कोणाकडे वळायला सांगितलं त्याने? परमेश्वर जो तुमचा देव त्याच्याकडे वळायला सांगितलं. आता आपला देव कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वर आहे तर आपण त्याच परमेश्वराकडे वळायला पाहिजे. कृपाळू व कनवाळू व मंद क्रोध व दया सागर आहे. बघ काय त्याच्यात दया आहे, प्रेम आहे. आपल्यामध्ये प्रेम नाही, नफरत नाही, ना द्वेष. त्याचं शिक्षण आहे प्रेमाने भरवणं, लोकांशी चांगल्या रीतीने वागणं, चांगलं करून शांतीचे हात जोडणं. काय आपल्या लाईफ मध्ये समाधानी जीवन आहे? शांती का नाही माणसामध्ये? अस्वस्थ. जेवढं येशूने सांगितलं ना एका कनिष्ठ बंधूला केलं ते मला केलं, त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. जतपर्यंत मी कोणाचं काही कामं केली नाही तत्पर्यंत मला रात्रभर चिंता लागते. अरे मी बोलून गेला पण माझ्याकडून आज हे काम झालेलं नाही, मला केलंच पाहिजे. सपोर्ट सापडत नाही. प्रयत्न करतो, प्रयत्नाचा वापर पण मी करतो, पण मला त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद हा मला सापडला पाहिजे. तो कृपाळू, तो कनवाळू, तो मंदक्रोध, तो दयाचा सागर आहे. समुद्र नाही, दया आणि सागर. दया किती आहे त्याच्यात? ज्या माणसात दया असते ना त्याच्या जवळ सगळं आहे. म्हणून मी दयेने बदलाय, परमेश्वर मला सगळं देतो. माझं एकच काम आहे, प्रभू तुमची इच्छा पुऱ्या करण्यासाठी किती प्रयत्न कष्ट करता येतील तेवढी मला शक्ती दे, ताकद दे आणि तुमचीच इच्छा पुरे करू दे. काय आपल्या लाईफ मध्ये एक सेकंद नाही. ही दुनिया नका पकडा. दुनिया लोकांसाठी काहीतरी करता येईल ते पकडा, की मला लोकांसाठी काहीतरी बनायचं नाही करायचं. आणि जेवढं तुम्ही करत राहणार बघा तेवढे फायदे आहेत. देवासाठी, वचनासाठी, शिक्षणासाठी, नियमासाठी धावत राहा. कमजोर पडू नका. कमजोर पडलं तर कमजोर राहते, अस्वस्थ पडले तर अस्वस्थ राहते. उत्साहित राहिले तर उत्साहाच्या गोष्टी शरीरात मजबूती राहतील. अनिष्ट आल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. आज आपल्यामध्ये परमेश्वराने दिलेल्या गोष्टी, प्रभूला काही वाईट वाटेल असं काही करू नका. प्रभूला काय आवडते ते पहिलं, म्हणजे तो तुम्हाला शांती देईल. होशे 10:12-13 वचन. तुम्ही आपल्यासाठी, बघा काय सांगते, आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा. म्हणजे बघा प्रेमाची कापणी करा. नीतिमत्वासाठी आपल्यामध्ये नीतीचे गोष्टी भेटल्याच पाहिजे.
मग तो काय सांगते माहितीये का, तुम्ही प्रेमाची कापणी, तुमच्यामध्ये प्रेम उत्पन्न होईल, नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, हेवा नाही. कारण माणसात प्रीती जर असली तो मनुष्य शांतीने बनतो. कोणाच्या पापाकडे, कोणाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, तुमच्याकडे ती पाप पाठीमागे. जेवढं चांगलं करता येते करा, हे शिका. समाजात तुम्हाला आपोआप किंमत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चांगलं करायला लागले ते लोक तुमची स्तुती करतील, तुम्हाला धन्यवाद देतील? नाही, ठराविक बोलतील ना, बाकी बोजीच. पण त्याकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्हाला अशा व्यक्तीकडे लक्ष द्यायचं आहे की तुम्ही देवाबरोबर जोडायचं आहे आणि पवित्र आत्मा तुमच्यात कार्य करता आला पाहिजे. बघा, पडीत जमीन आहे. आता पडीत पडलेली वस्तू आहे ती नांगरा तुम्ही. आपलं शरीर कमजोर झालेलं आहे, त्याला मजबूती बनवा. बघा, नीतिमत्वाची काय करा, दृष्टी करावी. याकरता त्याला शरण जाण्याचा. आता येशूकडे वळा, दूर नका. आता जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जातील तेव्हा तो तुमच्याकडे येईल. वेळ अशी नाही आहे, ही वेळ फक्त परमेश्वराच्या राज्याची. आताची वेळ संपलेली आहे आणि त्या वेळेचा नेहमी सदुपयोग करा. काय सांगते, दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरले, म्हणजे तुम्ही वाईट कर्मासाठी तुम्ही आपल्या जीवनामध्ये पेरणी केली. चांगली पेरणी करा, परमेश्वर तुम्हाला चांगल्या दृष्टीने बघणार. वाईटाचा परिणाम माणसाला वाईटांमध्येच भोगवला. तर अधर्माची कापणी केली, तुम्ही लबाडीची फळ खाल्ले, कारण तू आपल्या मार्गावर भिस्त ठेवली. हालेलुया. आज आपली श्रद्धा आणि आपला विश्वास कशावर राहायला पाहिजे आणि विश्वासाद्वारे पुढे कसं चाललं पाहिजे. म्हणून चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, त्याने आम्हाला फाडलेलं आहे. इब्रिकन्स मध्ये 12, 5 आणि 6 आपल्याला पुत्राप्रमाणे जवळ करतो. दुःख, आपत्ती, निराश परत सांभाळ. योहान 16:20 दुःख हे दुःखच तुम्हाला आनंद करेल. तो परमेश्वर किती ताकदवान आहे त्याला तुम्ही बघितलं. प्रत्येक माणसाला परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव करणं. जर तुम्ही जाणीवमध्ये आहे, तुम्ही विश्वासात आहे, तुम्ही वचनात आहे, तुम्ही शिक्षणात आहे, तुम्ही नियमामध्ये जर आहे, तर परमेश्वर तुम्हाला मदतीचा हात देणार. फक्त प्रार्थना करायची. सगळ्यांसाठी प्रार्थना, नफरत, निंदा, द्वेष, सेवा करणं, सगळ्यांसाठी प्रार्थना. जसं प्रभूने आपल्याला शिकवले ना तेच करावं लागेल, तेव्हा आपण विजय मिळून पुढे जाणार. जर प्रभूच्या शिक्षणाप्रमाणे आपण वागलं नाही तर आपण कुठेतरी नुकसानात पडलेले जात असतो. त्याने आम्हाला जखम केली, पट्टी बांधे. काय सांगते, त्यानेच आम्हाला जखम केली, तोच आम्हाला पट्टी बांधणार. आता ही पट्टी कोणती आहे? हालेलुया. आपल्या हृदयामध्ये एक धाकधक जीवन आहे, बरोबर? ती पट्टी बांधणं गरजेचं आहे. अस्वस्थपणा. इर्म्या 30:17 मी तुला आरोग्य देईन, मी तुझ्या जखमा पण बऱ्या करेन. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास असला पाहिजे. तेवढा विश्वास जर आपला असेल तर आपलं जीवन परमेश्वराच्या इच्छेनुसारच आहे. विश्वास नेहमी ठेवायचा. विश्वास कमजोर नाही ठेवायचा. आपला विश्वास कमजोर आहे. आम्ही प्रभूमध्ये खरोखर विश्वासशील नाही. विश्वास एकदम परफेक्टली ठेवा
आणि विश्वासातूनच पुढे चाल. सगळी माणसं एकमेकाची ओळख आहे कोणाकोणाची तरी, बरोबर. पण कोण माणूस सांगतो माझी देवाबरोबर ओळख आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं ना त्याच्याशी पहिली ओळख ठेवा. ही ओळख तुमच्या हमेशा कामाला आहे. आणि ही ओळख तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती आणि समाधानी असणार. कारण परमेश्वराला कोणीच ओळखलं नाही. आणि जर परमेश्वराला ज्याने ओळखलेला आहे तो कधी कमजोर पडत नाही. आज आपण एवढे सेवा करतो, एवढं काम करतो, बरोबर, कोणाकडे मागून नाही करत. तुमची दानं मी पोचवते, बरोबर की नाही. मी माझ्या पेट्रोल किंवा माझं डिझेल कुठून येईल मला माहिती नाही. परमेश्वराने जर मनामध्ये आपल्याला योजना दिल्या, हे काम कर, हे माझ्यासाठी आहे, मी भुकेला मी प्यासा आहे, मग तो सांगतो हे घे मी तुला. मी देवासाठीच आहे आणि देवासाठीच संपूर्ण जीवन आहे, पुनरुत्थित पण आहे. एवढा विश्वास माझा परमेश्वरावर बसलेला आहे. कारण प्रत्येक टायमाला तुम्हाला सहकार्य आणि सांभाळते. त्यांनी एवढं सांभाळलं तर पुढे पौल काय सांगतो माहितीये, अरे तिकडे दुसऱ्या पत्रात एकच येता, मी एवढ्या मोठ्या प्राण संकटात वाजलो आणि पुढे पण मला तरी वाचवणार आणि सांभाळणार. परमेश्वर आपल्याला सर्वक्षण आहे. म्हणून आपलं जीवन सुरक्षित असलं पाहिजे. म्हणून तुमचा विश्वास देवाकडे आलेले आहे. तो विश्वास जर तुमचा ठाम नसेल तर तुमची प्रार्थना शून्य आकारातच आलेली आहे. जशी बाहेरच्या फुलाकडून आली तशीच जाणार आहे, तसंच आपलं जीवन शून्यात आहे. म्हणून मत्ती 16:26 जगात सर्व मिळवला आत्मा गमावला तर काय फायदा. आत्मा योहान 4:24 मध्ये उपसकाने प्रार्थना आत्मेने व खरेपणाने केली पाहिजे. तुमची प्रार्थना खऱ्या मनाची पाहिजे, दुष्टाच्या नाही. आणि दुष्ट आत्मा तुमच्यात जर वास करत असेल तर तुमच्या प्रत्येकाला फार मोठ्या संकटामध्ये नेऊन टाकेल. कारण जुदाच्या गोष्टी मी नेहमी पाठ करतो. जुदास येशू बरोबर राहून येशूच्या सगळ्या गोष्टीमध्ये तो व्यर्थ म्हणून उभा राहिला आणि शेवटला सैतानाने त्याला बक्षीस दिलं, जा आणि जेव्हा झाडाला टांगेल तो शापित, म्हणजे त्याला शापच राहिला. त्याचं लाईफ कमजोर पडलं. आज आपल्या प्रत्येकाला आत्मिक आणि सामर्थ्यिक शिक्षणाची ओळख घ्यायची. जो मनुष्य देवाची सेवा आणि देवाचं काम करतो त्याला देव मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतो. जो मनुष्य शैतानाचं काम करतो, शैतान त्याचा घात आणि नाश करण्याचं काम करते. म्हणून आपला विश्वास त्या परमेश्वरावर ठाम राहायला पाहिजे, खंबीर मत धरून राहायला पाहिजे. परमेश्वर आपल्याला मदत करेल. तर आपण छोटीशी एक प्रार्थना केली. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक, प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.